लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांसाठी सुरू केलेल्या अनेक अशा योजना या सरकारने आपल्यासाठी निगमित केल्या आहेत। परंतु आतापर्यंत महिलांची एकच मागणी होती की लाडकी बहीण योजना देऊन सरकारने जे महिलांना आर्थिक बाजूने खुश केले आहे तसेच महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा काहीतरी करा, आणि तेच आता सरकारने केले आहे। सरकारने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे। महिलांना सुरक्षित कसे ठेवायचे या दृष्टीने एक योजना सुद्धा सुरू केली आहे। त्यामुळे महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षितेकरता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे। राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर महिला सहाय्यक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। तसेच सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही स्थापन करण्यात आला आहे। याशिवाय महिला सुरक्षा समित्यांची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे। या माध्यमातून महिलांची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे। या माध्यमातून महिलांसाठी कोणकोणत्या योजनांचा किंवा उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घोषित केलेली घोषणा कोणती आहे ती। सर्वात पहिलं तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे। महिलांनी तक्रार केल्यास तातडीने पोलीस मदत मिळवण्यासाठी 100 103 किंवा 1091 1091 क्रमांकाच्या हेल्पलाईन जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांकाची मदत होत आहे। या हेल्पलाईनमुळे आपत्कालीन परिस्थितीत महिलांना मदत मिळणे शक्य होणार आहे। इतक्यावरच सरकार थांबले नाही तर पुढेही काही उपाययोजना सांगितल्या आहेत। काय आहेत पाहूयात। त्यानंतर पुढची उपाययोजना म्हणजे महिलांवरील अत्याचाराच्या जलद न्यायासाठी जलद गतीचे न्यायालय, म्हणजेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी न्यायदान प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे। त्यासाठी राज्यात 27 विशेष न्यायालये, 86 जलदगती न्यायालये कार्यालये तसेच अत्याचार व पॉस्को कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे चालवून त्वरित निकाल काढण्यासाठी 20 पॉस्को व 12 जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक विशेष न्यायालय देखील कार्य करत आहे। त्यानंतर कम्युनिटी पॉलिसी उपक्रम सुद्धा शासनाने महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राबवला आहे। तो कसा असणार आहे हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे शाळा व महाविद्यालय परिसरातील मुलींसाठी। शाळा व महाविद्यालय परिसरात गर्दी व निर्जनस्थळी दामिनी पथकांद्वारे रस्ते गस्त, दुचाकी 4 चाकी वाहनांद्वारे पेट्रोलिंग करून गुन्ह्यांचा प्रतिबंध केला जात आहे। कम्युनिटी पॉलिसिंग उपक्रमांतर्गत अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याकरिता पोलीस काका तसेच पोलीस दिदी नेमण्यात आले आहेत। निर्भया पथक, भरोसा सेल यांसारखे उपक्रमही राबवण्यात येत आहेत। महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी अनैतिक मानवी हक्कातून प्रतिबंध समन्वय स्थापना करण्यात आली आहे। पीडित महिलांच्या समुपदेशासाठी 124 समुपदेशक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। तसेच डायल 112च्या माध्यमातून तातडीने मदत पुरवण्यात सुद्धा येणार आहे। तर हा कम्युनिटी पॉलिसिंग बद्दलचा हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे मुलींसाठी। शाळा महाविद्यालयात ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे। सो व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। यानंतरचा उपक्रम आहे तो आता आपण पाहिलं तर बलात्काराचे प्रमाण हे वाढते आहे आणि त्यामुळेच यासाठी सुद्धा एक उपाययोजना करण्यात आली आहे। बलात्काराच्या गुन्ह्यांची निर्गती करण्यासाठी ITSO पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे। या गुन्ह्यांची 60 दिवसात निर्गती करण्याचे प्रमाण वाढले आहे। सन
2020 मध्ये गुन्ह्यांची निर्गती करण्याचे प्रमाण 45.5% इतके होते, तर सन 2021 मध्ये 57.8%, तर सन 2022 मध्ये 73.2%, तर सन 2023 मध्ये 91.1% वाढले आहे. सन 2024 मध्ये 24 जून 2024 पर्यंत 92% निर्गती करण्याचे प्रमाण आहे. या गुन्ह्यांमध्ये अधिक निर्गती होण्याच्या दृष्टीने या कामाचा वरिष्ठ स्तरावर नियमित आढावाही घेण्यात येतो. या पोर्टलद्वारे बलात्कार गुन्ह्यांची तपासी सद्यस्थिती समजते. तपास विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत उपयुक्त मार्गदर्शक व निरीक्षक करण्यास मदत होते. ही प्रणाली CCTNS या कार्यप्रणालीशी जोडल्यामुळे सर्व पोलीस ठाणे या एका प्रणालीमध्ये आले आहे. तर हा खूप महत्त्वाचा बलात्कार गुन्हा नोंदवण्याच्या दृष्टीने उपाययोजना होती. यानंतर पाहूयात पुढची उपाययोजना. आता सध्या बेपत्ता मुलींचे प्रमाणही वाढले आहे, त्या दृष्टीनेच ही उपाययोजना आहे. बेपत्ता मुलींच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान ही उपाययोजना करण्यात आली आहे. तर काय ही उपाययोजना? शहरात बेपत्ता झालेल्या मुलींची माहिती प्राप्त होताच तत्काळ दखल घेऊन त्वरित प्रभावाने कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी ऑपरेशन मुस्कान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सन 2023 मध्ये 1440 मुले किंवा मुलींचा शोध घेण्यात आला आहे. बेपत्ता मुलींच्या शोधासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग पथक नेमण्यात आले आहे. तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांच्याद्वारे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता मुलींच्या शोधासाठीचा हा ऑपरेशन मुस्कान हा उपाययोजना खूप महत्त्वाची उपाययोजना आता मानली जाते. तर ही होती बेपत्ता मुलींच्या शोधासाठीचे जे ऑपरेशन मुस्कान ही उपाययोजना राबवली जाते ती उपाययोजना. यानंतरची पुढची उपाययोजना आहे ती म्हणजे महिला अत्याचार प्रतिबंध शाखेची स्थापना. आजकाल महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे. मुंबई शहरात तर त्याचपेक्षा जास्त वाढले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या शाखेत गुन्ह्यांनुसार 2 युनिट 1 मध्ये बलात्कार, अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरील इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, युनिट 2 मध्ये हुंडाबळी संबंधित गुन्ह्यांशी निगडीत आत्महत्या, हुंडा प्रतिबंधक कायदा अंतर्गत उद्भवणारे इतर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडीत इतर गुन्ह्यांचा समावेश होतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला समजलेच असेल की महिलांसाठी प्रत्येक उपाययोजना आपल्या सरकारने आता राबवली आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण आजकाल महिलांना या उपाययोजनांची खूप गरज आहे. तुम्ही जसं तुमची आर्थिक बाजू ठामपणे निर्भय करण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच दृष्टीने तुमच्या सुरक्षिततेची बाजू सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि त्या सुरक्षेसाठी तुम्हाला राज्य शासनाने भरपूर अशा उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिले आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे प्रत्येक महिलांपर्यंत या उपाययोजना पोहोचतील. भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी.